इष्टानो तर आई जसं आम्ही बामणवेळ जी हेडलाईन सडा हांगा आणि ह्या देवळाच्या जे देऊळ आसा हांगा दत्तात्रेय सेवाधाम मंदिर जे बामणवेळ सडा हांगा आसा आणि ह्या देवळाचो जो आयज उत्सव आसा तो म्हणजे वर्धापन दिन आणि ह्या वर्धापन दिनाच्या निमतान जशें की आयज आमी हांगा पाविल्ली आसा आणि ह्या देवळाची एक खासियत अशी आसा की जे हांगा सेवा करपी जे लोक आसात ते म्हणजे वेगळे वेगळे समाजाचे जे लोक जे मुरगांव न्ही तर मुरगांवच्या भायले सुद्धा लोक जे आसा हांगा ते हांगा खंय तरी एक मेंबर आसून तांच्यांनी ह्या देवळाची जी सेवा केल्ली आसा आणि वर्सभर तांकां वेगळे वेगळे धार्मिक विधी आणि असे कार्यक्रम हांगा ते घडोवन हाडटात आणि आयच्या दिसाक त्यांचा जो वर्धापन दिन आसलो धार्मिक विधी हवन पूजा महाप्रसाद असे खूपशे कार्यक्रम त्यांच्या दिसाच्यान घडोवन हाडटात असोच 3 दिसाचो कार्यक्रम आसा आणि ते कार्यक्रमाचे बद्दल माहिती दिवपा खातीर आमचे भितर त्यांचे जे पदाधिकारी आसात ते आमकां सांगतले तर पळया। स्वतः पैसे देऊन म्हणे झालेलं कोणच नाही सगळे ग्रुपातली म्हणते आम्ही जयाचे नाम कृष्णाचे निर्गुण ज्या ज्या ठिकाणी दृष्ट निर्माण होती त्या त्या ठिकाणी परमेश्वराला पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती पाहुनी प्रेमळ सुंदर पाहुनी प्रेमळ आनंद कांबळे हांव सडा हांगा रावता
हे देवस्थान जे आयज सुंदर देवस्थान दिसता जे बरे 40 वर्सां जुने 40 वर्सां पयलीं एक साधू अवधूत बाबा म्हणून ते हांगा रावताले आनी तेंच्यांनी हांगा 6 वर्सां सेवा केल्ली आसा आनी ते 6 वर्सांचे तेच्या नंतर काही समाजातल्या नागरिकांनी दररोज नियमित पूजा करप आरती करप आनी दिवो पेटोवप हे काम चालू आशिल्लें पूण गेल्या वर्सा आमी सगळ्यांनी समाजाच्या लोकांनी मेळून आनी एक वेगळी संकल्पना घेवन सगळ्या समाजाक एकठांय करपाचे ह्या उद्देशान आमी दर म्हयन्या 120 रुपया आनी श्रमदानांतल्यान हे उबे केल्ले देवस्थान आसा हांगासर सगळे जे हांगा दिसता भावीक दिसता या सगळ्यांनी हांगा श्रमदान केल्लें आसा थोडे हातभार सगळ्यांनी घाल्लो आसा तेका लागून आयज जे कितें दिसता हे बेश्टे एडवर्टायजमेंट नासतना हे समाजाचो भावनीक योगदान आसा तेका लागून हे सगळे सक्सेस दिसता आनी हो मुर्ती बसयले पयलो वाडदिवस देवूळ 40 वर्सां जुने आसा ते ह्या स्थानाचेर व्यवस्थितपणे सगळे कार्य चालू आसा। म्हाका दिसता हे आमच्या गोंया भितर पयलेच अशें देवूळ आसतलें की जे करून कसलेच हितून त्रास आसना म्हळ्यार आवड अशी अभिमान दिसता की ह्या देवळाक येवचें आनी कितें तरी आमी आमचो हातभार लावचो म्हणून आनी चडच करून अशें श्रमदानाक देवूळ अशी उबी जाल्यार म्हाका दिसता गोंया भितर पयलेच टायम दिसता आमी कोणाक इच्छाने कसलो फंड जावं कसला कोण कितें आपूण हाडून दिता म्हणल्यार टायल्स घालता म्हणल्यार तशें ना तुमी येयात पयलीं देवूळ पळयात आनी हेतून श्रमदान करात आनी दर रविवार आमचो श्रमदान आसता आनी त्या हितूंतल्यानूच हे उबी जाल्ली आसा आनी बाकीचे सांगण्यासारखें कांय ना कित्याक अभिमान दिसता कितें उलोवपाक सुद्दां कितें हे बरे भशेन देवूळ उबी जाल्ली आसा आनी सगळे भावीक अशे इतले दूरच्यान येतात चलोन येतात मेन सांगपाची गोश्ट म्हणल्यार हे ना म्हणल्यार शेड्यार बस स्टँडा वयल्यान एक 2 किलोमिटर जरी डिस्टन्स आसतलें तरी भावीक अशे उमेदीन येतात कितें आमकां कितें तरी ह्या देवळा पासून कितें तरी मेळटा म्हणून आनी बरें अभिमान दिसता आनी खूब बरें खुशी दिसता। खरें म्हणजे सांगपाक खूब आनंद दिसता संपूर्ण गोमंतकाच्या इतिहासातलो जे मंदिर उबारण्याचो सगळ्याचो जर इतिहास आमी पळयलो जाल्यार हे जे दत्तात्रय देवस्थान उबें रावल्लें आसा असो इतिहास खंय नासतलो। सगळ्या भाविकांनी हांगासर आपले पूर्णपणे श्रमदान आपलो पयसो आपलो वेळ आपले सगळे गोष्टी दिवन हे सगळे मंदिर उबे केल्ले आसा आणि सगळ्याच्या फाटल्यान जी भावना आसा हे फक्त देवाची प्रार्थना करपाचे मंदिरात न्हू तर हे राष्ट्र मंदिर उबे जावचे जसे एकनाथजी रानडेन आमच्या विवेकानंद शिला स्मारक जसे उबे झाले त्या प्रमाणे सगळ्या भाविकांनी हांगासर काम केल्लें आसा आणि संपूर्ण समाजा फुडें एक आदर्श दवरलेलो आसा आणि मोठी देणगी न घेता जेका आपली देणगी दिवपाची आसा ती निस्वार्थपणे त्याची झोळी लायली आसा दत्त देवस्थानान आमी ते झोळेन आपले निस्वार्थपणे घालपाचे आपण इतके पैसे दान केले तितले पैसे दान केले हाका हांगासर कांयच महत्व ना तर आपण केल्ले जे महिन्याचे आमचे जे डोनेशन आसा 120 रुपया प्रत्येक सभासद दिता किंवा वर्षाचे 1440 रुपया इतलेच दिवपाचे आणि ह्या अशा सगळ्या कामातून हे सुंदरपणे हे जे मंदिर उबे रावल्ले आसा आणि संपूर्ण गोमंतकाच्या इतिहासात असे हे पहिले मंदिर आसतले किंवा खंयच्याय देवाचे मंदिर ज्याच्या फुडें संभाजी महाराजांनी ज्यांच्यानी संपूर्ण भारतीय इतिहासात जे हिंदुत्व असले राष्ट्रीय आमच्या जे राष्ट्रीयत्व असले ते जागे दिवपा खातीर आपले बलिदान केले अशा बलिदानी पुण्यात्माचो पुतळो आमी हांगासर उबो केल्लो आसा आणि ह्या सगळ्या भाविकांच्या सहकार्यान हे मंदिर मोठ्या प्रमाणात उबे जाल्लेले आसा हांव विनंती करता तुमच्या माध्यमातून सगळ्या भाविकांक की त्यांच्यानी सुद्धा ह्याच प्रमाणे सगळ्यांक अशेच सहकार्य देऊन हे सगळे मंदिराचे काम उबे करून घेवचे। नमस्कार। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे दत्तात्रेयाचे मंदिर आणि ह्या मंदिर न्हू पहिली धाकटी घुमटी कशी असलेली आणि ते लोक अजित कांबळी म्हणान त्यांनी बाकीच्या सगळ्यांक गमोवन आपले सगळ्या मित्रांक पवित्र युवा कला मंडळ म्हणान त्यांचो एक ग्रुप कसो आसा त्यांनी जमोवन सगळ्यांक आपूण हयसर श्रमदान करून ती धाकटीशी घुमटीन दत्तात्रेयाची पहिली फोटो बसयलो पहिली पासून असलो तो पहिली 50-40 वर्सां पहिली थंयतून तो फोटो असलेलो आणि त्याची मागीर त्यांनी मातसो उद्धार कसो केलो लोक सकाळी आरती बी करप बेरेस्तारची गुरुवारची डेली आरती तेतून मागीर सगळी बाकीची लोक येवंक लागली हळूहळू आणि मागीर त्याचा आणखी विस्तार जालो आणि ते आता हे करून 1 वर्स जाले ती हांगा हयसर देवूळ बांदले देवूळ वाडले आणि मागीर मुर्तीची स्थापना केली 1 वर्स जाले आयज वर्धापन दिन आसा आणि मागीर ह्या वर्धापन दिसा सकाळची पहिली होम घालतात हयसर आणि मागीर हवन करतात आरती करतात आणि मागीर महाप्रसाद असता आणि सांजचे मागीर भजन असता आणि आता कीर्तन हा मागीर परत आरती जावन म्हणजे जप बी आसता आणि
मागीर महाप्रसाद आसता. पूण डेली न्हू बेरेस्तारच्या गुरुवारान 7 डेली आरती आसता. आनी पौर्णिमा आसता, ते पौर्णिमा सकाळचो होम घालता आनी दुपारची आरती आसता, महाप्रसाद आसता आनी सांजची आरती आसता 7 सुमार. भजन आनी आरती आसता. आनी रविवारचे डेली श्रमदान म्हणून आसता. श्रमदानान न्हू कोण हांगा येता तांकां महाप्रसाद दितात आनी ते लोक आपूण आपले श्रमदान करून हे सगळे देऊळ तयार केला, मूर्ती बसयला आनी त्यांची एक हे आसा 120 रुपया दिवन ते 120 रुपया दिवन अशें कॉन्ट्रिब्युशन दिवप अशें म्हयन्याक. तेतूरसून लोकांचे श्रमदान आनी ते 120 रुपया अशे हे करून हे सगळे तेंच्यांनी हैसर एक देवाचे बरे अशे देवस्थान तयार केला. आनी हे दत्ताचे स्थान म्हणटकच लोक हैसरले सगळे आमच्या मुरगांवचे नसान न्यू वाड्याचे, दाबोलेचे आनी आणखी भायले सुद्धा सगळे लोक हैसर येवन सगळे भजनांक आरती घेता आनी बरो मोठ्या उत्साहान हो उत्सव साजरो करतात. इतके सांग. नमस्कार. 3 आसा आणि आज आम्ही सकाळच्यान हांगासर आसा. 7 वाजल्यापासून आम्ही हांगा आसा. सकाळी येयल्या बरोबर हांगा हे आसले कितें होम आसलो आणि होमाक ही बसलेली जोडे आणि त्याच्यानंतर मागीर हे केले हवन केले सकय आणि मागीर आम्ही जेवणाचे सगळे हे केले. आरती झाली, महाप्रसाद आणि त्यात नंतर मागीर भजन असलेले. पहिली दादल्यांचे झाले, मागीर महिलांचे झाले भजन आणि आता कीर्तन असा आणि आरती आणि पहिली आता कीर्तन असा आणि त्यानंतर आरत असतेली. मागीर परत प्रसाद असतलो, महाप्रसाद असतलो आता आणि परत फाल्यां एक ल्हानसो कार्यक्रम असा. परवा परत पूजा असा सत्यदत्ताची आणि पौर्णिमा असा. पौर्णिमेक आम्ही सकाळी जेवण असता, महाप्रसाद असता दनपारा, परत रात्री असता, रात्री महाप्रसाद असता आणि आरती असता सांची. परत जप असता 1 तासाचं. तू सांग मग आता. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा असता. पौर्णिमेक ते दिसाही महाप्रसाद असता आणि महाप्रसाद दनपारा आरती झाल्या उपरांत महाप्रसाद असता. रातची परत आरती तीर्थप्रसाद असता आणि जप असता 1 वर असता 1 वराचं. आणि आठवड्याचे श्रमदान करता आणि जे श्रमदान करता पळय तांकां हांगा जेवण असता दनपारचे आणि ते करून घेवन सगळीं जाणां मेळोन घेवन सगळे म्हणजे मुरगांवचीच न्हू न्यू वाड्यासून येता आणि खंयच्यान अशी येता ती सगळे श्रमदान करून घेवन हांगा आणि दर ब्रेस्तारा आरत असता सांची 7 आणि तेन्ना प्रसाद बी आम्ही हांगा येवन करता. एकवट सगळ्यांचो मेळोन करता आम्ही सगळी जण.
तुकाराम माऊलींनी त्याचा कळस गाठलेला आहे. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया कळस चढके वैभयाचा. सज्जन हो, वारकरी संप्रदाय पुढे चालू नये म्हणून यवनाने काही कट रचले. आपल्या मराठी माणसांना पुढे जायला द्यायचं नाही, मंदिर पाडायची. देवाचं पण करू लागले तर त्याची कत्तल करायची. असं करता करता वारकऱ्यांना पंढरपूरला जायचं म्हटल्यानंतर जीवावर धोका. आणि एके दिवशी असे वारकरी चालले असता त्यांना यवनाने खूप शेळलं, आपल्या आया बहिणींना सुद्धा शेळलं. त्या बिचारे वारकरी सुद्धा यह लोक सोडून परलोकी गेले हो. आपल्या आया बहिणी सुद्धा परलोकी गेल्या. आणि ही बातमी शंभू राजांना कळली. शंभू राजांना कळताच नाही मराठ्यांचा वागत त्यांना वाहिलं नाही. आणि त्यावेळी प्रत्यक्ष तुकाराम महाराज शिवरायांजवळ गेले होते. आणि तुकाराम महाराजांनी त्याचप्रमाणे आपले रामदास स्वामी यांनी शिवरायांना सुद्धा सांगितलं. आणि पहिला मृदंग गळ्यात घालणारा राजा कोण असेल तर शंभू महाराज. हर हर महादेव.